मुलगी ऐकायलाच तयार नाही, आम्हाला इथंच राहायचंय. साहेब म्हणाले, बाळा नेमातच बसत नाही रे, माझी नोकरी जाईल यानं, मी असं काही करणार नाही, तुम्ही काही ते बघा, निर्णय घ्या. आणि असं म्हणून साहेब उठायला लागले. मी सूचना दिले, बघा काय होतंय असं म्हणून उठायला लागले. तेवढ्यात ती मुलगी पटकन म्हणाली, आम्ही पोलिसांच्याकडे आलोय तरी तुम्ही आम्हाला संरक्षण देत नाही. उठते उठतेले साहेब बसले, म्हणाले, काय करायचं दीदी तुझ्यासाठी अजून, मगापासून प्रयत्न करतोयच ना, अजून काय तुला संरक्षण द्यायचं. आणि संरक्षण द्यायला भीती वाटते तर घर का सोडलं. काही बोलली नाही मुलगी. ठीक आहे म्हणाले, कुणापासून भीती वाटते ते सांग. 19 वर्षाची मुलगी सर माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये काय म्हणाली माहिती आहे, माझ्या वडिलांच्या पासून आणि मामापासून मला धोका आहे. जन्माला आले असेल त्यावेळेस तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्या पोरीला जपली असेल, हवं नको ते सगळं दिलं असेल ना बापानं. स्वतः कधी बाहेर जेवला तर एखादा पदार्थ चांगला वाटला तर तो कागदातून एखाद्या पिशवीतून आपल्या लेकीसाठी परत आणला असेल. दिवस रात्र जागला असेल. बाप बऱ्याच वेळा अंगावरती ताप असेल तर 5 रुपयाचं नाणं आपल्या मुलीच्या हातावरती मुलाच्या हातावरती ठेवतो आणि सांगतो मेडिकल मधनं गोळी घेऊन ये. 4 दिवस बऱ्याच वेळा ते दुखणं अंगावरती काढतो बाप. आणि मुलगी पोलीस स्टेशनमध्ये म्हणत होती की माझ्या वडिलांच्या पासून धोका आहे. तिच्या वडिलांचा नंबर घेतला साहेबांनी, त्या मुलगीच्या वडिलांना फोन लावला. 400 किलोमीटर अंतरावरती सर बाप रात्रपाळीला काम करत होते. वडील म्हणाला, साहेब माझ्या मुलीला माझ्यापासून धोका वाटतो ना, व्हिडिओ कॉल करा आणि तिच्या समोर ठेवा. वाईट वाटतं हे सांगताना. मी अशी घरं बघितलेत, अशा मुलांच्या केसेस बघितलेत. मुलांनी मुलींची छेड काढली, त्यांच्याबद्दल काहीतरी ट्रोलिंग केलं म्हणून मुलींच्या कडल्या मंडळींनी त्या मुलाच्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये मुस्काळात मारलेत आणि बाप शांत डोळ्यानं टिपे गाळत उभा राहिलाय. काय जपतो आहोत आपण काय देतो आहोत, हे जे चालू आहे याला माध्यम काही अंशी कारणीभूत आहेत. आणि हे जर जपलं नाही तर मला सांगा आनंदाचं जगणं कसं असेल. आम्हाला हे का कळू नये. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आई वडिलांना प्रश्न विचारतो. एखादी नकसिकांत नटलेली सजलेल्या एखाद्या मुलीनं किंवा एखाद्या स्त्रीनं सोशल मीडियात फोटो टाकला, ट्रोल करणाऱ्या झुंडीच्या झुंडी आहेत, वाईट कमेंट करणाऱ्या झुंडीच्या झुंडी खाली आहेत. कुठून आली ती? आभाळातनं नाही पडली. आमच्या उदरात 9 महिने वाढली. आमच्या डोळ्याच्या समोर 18-19 वर्षापर्यंत ही मुलं मोठी झाली. काय चुकलं आमचं? बरं, मी हे सगळं म्हणतोय याचा अर्थ असा नाही की माझा प्रेमविवाहाला अजिबात विरोध नाही. माझा प्रेमविवाहाला विरोध नाहीये सर. माझी फक्त एक अट आहे, आधी स्वतःची लायकी सिद्ध करायची आणि मग या वाटेला जायचं. आधी आपली पात्रता सिद्ध करायची आणि मग या वाटेला जायचं. नात्यांच्यातलं महत्व कळत नाहीये.